आम्ही नेहमी सांगतो, कधी अभिमानाने सांगतो, आत्मगौरवाने सांगतो, की आणि तुम्हाला कळावं म्हणून सांगतो, की असा तर मी वयाच्या 17व्या वर्षापासून पत्रकार आहे. पण 20व्या वर्षानंतर प्रोफेशनल पत्रकार झालो आणि 76 म्हणजे 56 वर्ष पत्रकार आहे. असं कुठलं मोठं महत्त्वाचं दैनिक नाही, चॅनल नाही. आता तर सोशल मीडियावर पण तुम्ही बघताय हंगामा करतोय. असा कुणी नेता नाही महाराष्ट्रामध्ये मोठा, की ज्याच्याशी माझा संबंध नाही आला. असा मंत्री नाही, की त्याचं काही ना काही कुठेतरी निदान 2 मुंग्या जाता जाता टुकूटूक करतात, तसं तरी झालं नाही. वातावरण मला माहिती आहे. अनेक मुख्यमंत्र्यांसोबत मी काम केलं आहे, मंत्र्यांसोबत केलं आहे, नेत्यांसोबत केलं आहे. अनेक मोठ्या संपादकांचा मी घोस्ट रायटर राहिलेलो आहे, अनेक नेत्यांचा राहिलो आहे. मला वातावरण माहिती आहे. मंत्रिमंडळाशी तर माझा पूर्वी म्हणजे प्रॅक्टिकली मी रोज मंत्रालयात जायचो. रोज मंत्रालयात जायचो, मंत्र्यांना भेटायचो, मंत्र्यात वातावरण बघायचो. आज त्या प्रमाणात जरी जात नसलो, तरी आता काय झालंय, आता मला मंत्रालयात जाणं ते सगळं त्या किचकट याच्यातून तितकंसं सोपं, सहज, सुलभ आणि सहज गेले, कोणाकडे गेले, गप्पा मारल्या, बसले, असं ते वातावरणही नाही राहिलं तिथे आता. त्यामुळे मी शक्यतो प्रिफर असं करतो, की 2-4 वाजेपर्यंत व्हिडिओ संपले, की मी सरळ जिथे बंगले आहेत मंत्र्यांचे, नेत्यांचे, संपादकांचे, चॅनल चीफच्या ऑफिसमध्ये भेटतो. मग तिथे जाऊन त्यांच्याशी गप्पा मारतो मोकळेपणाने. अधिकारी, IAS IPS अधिकारी, मोठे अधिकारी, त्यांच्याशी पण एक नेटवर्क केव्हापासून आहे ना. त्यातले काही रिटायर झाले असते तरी माझ्या संबंधात, ते रिटायर झाले असते तरी त्यांचे मंत्रालयामध्ये चांगले संबंध आहेत. मी आता जो मुद्दा मांडतोय ना तुम्हाला, तर तो मी खुलेपणाने मांडतोय. आणि हा कोण सांगणार तुम्हाला? बऱ्याच वेळा मला लोक असं म्हणतात, की अनिल जी तुमचा व्हिडिओ आम्ही एवढ्याकरता बघतो, की एक तर तुम्ही बिनधास्त बोलता आणि जे आहे ते सांगून मोकळे होता, आणि दुसरी गोष्ट काही लपवत नाही. आणि तुमच्याकडे ऑफ द रेकॉर्ड, ऑन द रेकॉर्ड असले तळ्यात मळ्यात करत नाही तुम्ही. तर मी माझ्या या 50-56 वर्षाच्या अनुभवातून आत्ता जे काय बघतोय ना, तुम्हाला सांगू, की महाराष्ट्राच्या मंत्रालयात महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये एवढं तुटकं फुटकं, इतकं दुभंगलेलं, विभागलेलं, एकमेकांविषयी एका पक्षात असून सुद्धा जराही सहभाव, ओम सहनावतु सहनो भुनक्तु सवीर्यं कर्वावही तेजस्विनावधीतमस्तु मा कश्चित्. काही नाही, कुठल्याही प्रकारचा सहभाव, सहानुभूती, सहभावना. आपण एक टीम आहोत, आपण एका मंत्रिमंडळात आहोत. मी आता बाकी जास्त नेते, इतर पक्ष, त्यांच्या पक्षांचे पदाधिकारी, त्यांच्या असलेले आपसातले वादविवाद, हा विषय आज नाही घेतलेला. घेईन मी, की तिथेही कसं वाट लागली आहे, तिथेही कसं प्रत्येकाची वाट वेगळी आहे. पण आता मी मंत्रिमंडळाबद्दल बोलतो. एवढी मंत्री मी अंतुल्यांचं पाहिलं आहे, बाबासाहेब भोसलेंचं पाहिलं आहे, वसंतदादांचं पाहिलं आहे, शंकरराव चव्हाणांचं पाहिलं आहे, निलंगेकरांचं पाहिलं आहे, विलासराव देशमुखांचं पाहिलं आहे, शरद पवारांच्या तर बरोबर काम केलं आहे मी. 6 मुख्यमंत्र्यांबरोबर काम केलं आहे. बाबासाहेब भोसले आहे, इकडे आपले सुधाकरराव नाईकांचं पाहिलं आहे, सुशीलकुमार शिंदे यांचं पाहिलं आहे, मनोहर जोशींच्या खूप क्लोज होतो मी, तेही पाहिलं आहे, नारायण राणेंचं पाहिलं आहे. आता अलीकडल्या काळामध्ये तुमच्या देवेंद्र फडणवीसांचं पाहतोय, एकनाथ शिंदेंचं पाहिलं आहे, आणि आताचंही बघतोय. मी सांगू तुम्हाला, ही एवढी मंत्रिमंडळं मी असं म्हणते तर बऱ्यापैकी जवळून पाहिली. त्यात खूप मित्र, त्यांच्याशी गप्पा, हे पण झालं. एवढं एकमेकाविषयी दुरावा, दुस्वास, दुष्टावा असलेलं मंत्रिमंडळ आत्ता जे आहे ना देवेंद्र फडणवीसांचं, हे मी आता मागचंच देतो सगळं सोडून. आत्ता हे आता 24ला आलं आहे मंत्रिमंडळ, 2 वर्षापूर्वी. ते मंत्रिमंडळ, त्याच्यामध्ये 3 भाग आहेत. एक अजितदादांचा होता, अजितदादा गेले, पण बाकी सगळे आहेत त्याच्यामध्ये, जे आहेत ते आहेत. एकनाथ शिंदेचे लोक आहेत, फडणवीसांचे म्हणजे भाजपचे. मी तुम्हाला सांगतो की इतकं विस्कळीत, कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही असं. ते ठीक आहे, पायपोस वगैरेपेक्षाही मला वाईट वाटते काय माहिती आहे,
एक वैचारिक ऐक्याची मी अपेक्षा करत नाही, कारण माझं म्हणणं असं आहे की आता महाराष्ट्रावर राजकीय पक्ष राज्य करतच नाही, या टोळ्या आहेत. मी म्हणतो बोलताना की भारतीय हा एक संघटनात्मक ढांचा असलेला पक्ष आहे, काँग्रेस हा ढांचा असलेला पक्ष आहे. एकनाथ शिंदेचा नव्हता ढाचा, ती टोळीच होती, पण तेही आता एक काहीतरी संघटनात्मक अशी बांधणी उभी करू पक्ष आहे की एक ढांचा तयार होईल, एक इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ पार्टी तयार होईल, एक काहीतरी पदाधिकारी, सदस्य वगैरे यांचं सगळं एक नेटवर्क असं काहीतरी बांधलं जाईल, ज्यांचे एकमेकाशी काही कम्युनिकेशन असेल. पण मंत्र्यांबाबत जरी मी आता विचार केला तर असं वाटतंय की ही बेट आहेत, म्हणजे अशी काही राष्ट्र नाहीत आहेत ना तुम्हाला, की तिथे एक असं मिळून बेट नाही आहे. मालदीवला माहिती असेल तुम्हाला, इवन श्रीलंकेमध्ये सुद्धा बरीच बेट, अनेक राष्ट्र आहेत. इंडोनेशिया आहे, ही साऊथ ईस्टची तर खूप देश आहेत की जिथे 10-10, 20-20, 40-40, 50-50, 60-60, 100-100 बेट आहेत, आणि त्या बेटांचा मिळून तो देश आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं रूपांतर आता अनेक बेटं असलेल्या एका समूहात झालेलं आहे. नाही हो, नाही, असं बोलताना आपण बोलतो की फडणवीसांचे कोण, तर मग गिरीश महाजन आहे, बावनकुळे सध्या बरं आहे त्यांचा पक्ष, त्यानंतर तुमचे रवींद्र चव्हाण हे आहेत पक्षाध्यक्ष आहेत, त्यांचं आहे वगैरे, अशी नावं घेतो. शिंदे घेतली की आपण शिरसाटांपासून काही लोकांची नावं घेतो याच्यामध्ये. अजितदादांचे तर हे भुजबळ आहेत, प्रफुल्ल पटेल तटकरे मंत्री नाही आहेत पण असोसिएटेड आहेत, मुंडे आता मंत्री नाही आहे पण असोसिएटेड आहे, वहिनी आहेत, इतरही काही नावं आहेतच मंत्री राष्ट्रवादीचे वगैरे. तर नाही, यांचं म्हणजे शिंदेच्या मंत्र्यांचंही आपसामध्ये कम्युनिकेशन गॅप आहे. फडणवीसांचं तर खूपच आहे, त्या तुलनेत शिंदेचं निदान बोलणं तरी आहे, पण फडणवीसांचे अनेक मंत्री एकमेकाची तोंड बघत नाहीत, आणि ते परत शिंदेच्या लोकांची तोंड बघू शकत नाहीत. ते परत अजितदादांच्या लोकांच्या विषयी मनामध्ये दुष्टावा दुस्वास ठेवतात, त्यांची तोंड बघत नाहीत. अगदी कामापुरतं अडलं तर नडलं तर तेवढ्यापुरतं, अगदी आता त्याच्याशी बोलल्याशिवाय त्याच्या खात्याचं काम आहे, आपला माणूस अडकला आहे. ही माणसं पण कोण आहेत, हे सगळी दलाल, टेंडरवाली ही लोक आहेत सगळी. मंत्रालयामध्ये कार्यकर्त्यांची गर्दी पदांकरता वगैरे असते, त्यांना कोण किंमत देत. आता मंत्रालय हे आता इतकी वर्ष मी बघतोय, यापूर्वी एजंट होते, दलाल होते, भडवे होते, सगळ्या प्रकारचे अनैतिक बेकायदेशीर धंदेवाले पण बघत होतो, पण त्यांनी मंत्रालयाचा ताबा घेतलाय असं दिसत नव्हतं मला. हे पहिलं मंत्रिमंडळ आहे की जिथे दलालांचा ताबा आहे मंत्रालयावर. मंत्र्यांचे अधिकारी आता मंत्र्यांचं नाही ऐकत, ते दलांचे एजंटशी साटेलोटं करतात आणि फायली पुटअप करतात. तो विषय मला घ्यायला लागणार आहे कधीतरी, की काय चाललंय काय. IAS IPS अधिकारी मंत्र्यांना जुमानत नाहीत, ते दलालांचे हे आहेत, अधिकारी आहेत, आणि ते सांगतात, फायली बनवतात आणि हे साहेबांसमोर ठेवतात, आणि ठेवताना सांगतात की याचे एवढे येत आहेत, त्यांनी एवढे प्रॉमिस केलेले आहेत, हे सही करून टाका. म्हणजे किती रक्कम द्यायची मंत्र्याला हे आता अधिकारी ठरवत आहेत. हा नवा साचा आहे बाबा. आणि भारतीय जनता पक्षामध्ये असं आहे की फडणवीस हे अबोव ऑल इतके गेलेले आहेत की फडणवीस इथे आहेत, एक 100 फूट, आपण 100 फूट पुढे आहेत, की इथून ओरडलं तर त्यांना ऐकू तरी जाईल, त्यांनी शंका वाटावी, त्यांच्याच मंत्र्यांना इतके दूर गेले ते. आता त्यांचं कोणाशी, अगदी ज्यांची नावं मी घेतो ना, त्यांच्याशी सुद्धा असं बाय हार्ट, कुणी हल्ली बाय हार्ट संबंधच नाही ठेवत. पूर्वी वैचारिक बांधिलकी असायची, सामाजिक बांधिलकी असायची, जातीची बांधिलकी असायची, पक्षाची बांधिलकी असायची, वैयक्तिक स्नेहसंबंधांची बांधिलकी असायची. आता फक्त हितसंबंधांची बांधिलकी मंत्र्यांची आपसात आहे, आणि त्यामुळे कामापुरता मामा ही पॉलिसी आहे. आणि मामाने काम नाही केलं की मग तो मामा जो आहे तो सावत्र मामा होतो लगेच, कंस मामा होतो लगेच. इतकं विस्कळीत मंत्रिमंडळ आहे की ते मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा त्यांच्यामधला वाद
आणि विवाद आणि वितंडवाद सारखा प्रगट होतो. मला अधिकारी सांगतात, साहेब मंत्रिमंडळाच्या लाईव्ह दाखवायची व्यवस्था जर केली ना, तर असेंब्लीमध्ये जसे हे लोक एकमेकाच्या उरावर बसतात, भांडतात ना, इथे फडणवीस आणि शिंदे आणि यास त्यामुळे उरावर नाही बसत, पण यांची एकमेकाची भाषा तू काय समजतो स्वतःला इतकं नसतं. वाटेल ते बोलतात, शिवराळपणा सुद्धा करतात. मंत्रिमंडळाची बैठक ही एक वैचारिक विचारमंथनाचं काही आहे. हा विषय संपला. तत्वचिंतन, विचारमंथन सोडून द्या. हे माझं आहे, यात मला वरतून आहे इन्स्ट्रक्शन, हे करायचं आहे, ते करायचं आहे, हे झालं पाहिजे, मला एवढं मिळालंच पाहिजे, हे माझं प्रपोजल होत नाही म्हणजे काय, सगळं मी माझं मला. आपण उद्धववर टीका करत होतो, मी आणि माझे कुटुंब. उद्धवच्या काळात हेच होतं. उद्धवला तर कानमंत्रच दिला होता शरद पवारांनी, की ज्याला जे खायचं आहे मंत्र्याला ते खाऊ दे, अधिकाऱ्याला खायचं आहे ते खाऊ दे, तू कोणाशी वाईटपणा घेऊ नको. पण त्या काळात काय झालं, करोनामुळे खायलाच्या संधी कमी होत्या. आता उदंड आहेत आणि मंत्री उद्दंड आहेत आणि तेही उदंड आहेत. तर त्यामुळे आता मंत्र्यांमध्ये आपसामध्ये पूर्वी यांचं खाणं आणि पिणं सुद्धा मी बऱ्याच वेळा मी सामील पण झालेलो आहे. पण त्याच्यामध्ये एक प्रकारचं जॉलीनेस होता, मैत्री होती. मंत्र्यांची मैत्री संपली, मैत्रिणी उरल्या आहेत काहींची, पण मैत्री संपली, स्नेह संपला, आपुलकी संपली, आत्मीयता संपली. आता सगळे एकमेकाला स्पर्धक म्हणून पाहिले तरी मी समजू शकतो. भाजपवाल्याने शिंदेच्या लोकांनी दादांच्या लोकांनी भाजपला, सगळ्यांनी एकमेकांना स्पर्धक म्हणून, पण शत्रू मानतात हो. जिल्ह्यामध्ये कुठल्याही पालकमंत्र्याचं त्या जिल्ह्यातल्या स्वतःच्या पक्षाच्या सोडा, म्हणजे स्वतःच्या पक्षाचे पण नाही आहे, विरोधी पक्षाचे पण नाही आहे, निधीवरून एवढी भांडणं चालली आहेत. आणि तुम्हाला जर तुम्ही ऐकलं ना तर निधी याच्याशिवाय दुसरं काही चाललंच नाही. मला निधी पाहिजे इतका पाहिजे. आणि आश्चर्य असं आहे की स्वतःच्या पक्षातल्या लोकांची कामं करण्यापेक्षा विरोधी पक्षातल्या यांना त्रस्त संबंधांना शांत करण्यात मंत्र्यांचा वेळ जास्त होतो. आपले हे विरोधक जाहीरपणे चर्चा करतात ना की आम्हाला अन्याय होतो, आम्हाला निधी मिळत नाही. तुम्हाला अधिकृत निधी मिळत नाही, पण तुमच्या कॉन्ट्रॅक्टरची कामं मंत्री किती करतायत सध्या. भाजपचे मंत्री हे शरद पवारांची, उबाटाच्या मंत्र्यांची, आमदारांची कामं करतात, नगरसेवकांची करतात, महापौरांची करतात, नगराध्यक्षांची करतात. म्हणजे मनोहर जोशींच्या काळात मी त्यांच्या इतका क्लोज होतो, त्यावेळी मी त्यांना एकदा म्हटलं की तुम्ही 10% जागा देताय विरोधी पक्षामधल्या, काँग्रेसमधल्या त्यावेळेला आमदारांना, पदाधिकाऱ्यांना, त्यांच्या मोलकरीण, स्वयंपाकीण, घरगडी यांच्यापासून मनोहर जोशी 10%ची घरं द्यायची, पण शिवसैनिकांना देत नव्हते. म्हणजे 5 शिवसैनिकांना दिली ना तर 50 जागा ते 10% मधल्या विरोधी पक्षातले द्यायचे. मी आता नाव घेतलं तर ऑकवर्ड होईल, आता ते गेले पण बिचारे, पण मी अक्षरशः बघितलंय की आमच्या ठाण्यामध्ये सुद्धा नेत्यांच्या, म्हणजे मनोहर जोशींनी स्वयंपाकीण, मोलकरणीपासून, पिऊनपासून, ड्रायव्हरपासून 10%ची घरं काँग्रेसवाल्यांना वाटले. मनोहर जोशींनी तेही तेच करत होते. त्यांच्या पक्षाच्या लोकांना दिली का? नाही दिली. आताही तसंच चाललंय. आताही सगळ्या फेवर्स, निधी, मुख्यमंत्री निधी कोणाच्या सांगण्यावरून किती दिला जातो तपासा. एकनाथ शिंदेचं बरं आहे, ते कसं आहे, सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख आपणूया. कुणाला दुःख होऊ दे, कुणाला दुखवायचं नाही. तू आला, तुझं काय काम कर, पक्ष कोण, मला काय घेणं नाही. तू माणूस आहेस, तू प्रतिनिधी आहेस, तू लोकप्रतिनिधी, तुझं काम झालं, तुझ्या माणसाचं काम झालं. महाराष्ट्रामध्ये असं भेदभाव न करता सगळ्यांशी गुडविल, सगळ्यांची कामं करणं, याच्यामध्ये एकनाथजी आहेत. मग ते भाजपवाल्यांना फडणवीस ऑकवर्ड आहे, अडचणीचा माणूस आहे. फडणवीसांकडे कामं घेऊन जायला ते घाबरतात, कारण फडणवीस निगेटिव्ह माइंडेड आहे, नकारात्मक आहेत, संशयास्पद वाटतं प्रत्येक. मी सोडून सगळे करप्ट आहेत, मी सोडून सगळे भ्रष्ट आहेत, मी सोडून सगळे अनितिमान आहेत, सगळेजण साले स्कॅम अँड स्कॅन्डल्समध्ये अडकले. ही फडणवीसांची एक टिपिकल, असं ब्राह्मणी म्हणलं तर
नाही, पण एक असं ब्राह्मणांच्या वृत्तीमध्ये तो सगळ्यांविषयीचा एक विखारी असतो आणि संशय असतो, तो त्यांच्यात फारच भरला. त्यांच्याकडे काम करून घेतलं तर ते असं विचारच करत नाही की याच्यामध्ये लोकांचं भलं असेल, समाजाचं भलं असेल, समाज काम करतोय, विधायक करतोय. त्यांना रस्त्याचं काम सांगितलं तरी त्यांच्या मनात हे येत नाही की अच्छा, गावामध्ये रस्ता आहे का, हवा आहे का लोकांना, म्हणून हा आलाय का माझ्याकडे. ते असाच विचार करतात की याचं टेंडरमध्ये हा किती खाणार असेल. ही फडणवीसांची वृत्ती आहे. म्हणजे याच्या गावात रस्ता होतोय, त्याच्या गावातले लोक दुवा देतील, गाव खुश होईल, लोकांचं काम होईल, असं ते विचारच नाही करत प्रत्येक याच्यामध्ये. मग कसं होतं, मग त्यामुळे संशयाने पाहिलं की पूर्वग्रहाने पाहिलं की मग तुम्हाला त्याच्या कामाविषयी, त्या माणसाविषयी आपुलकी नाही वाटत. मग एकनाथ याच्यावर अपवाद आहेत. ते नाही असं विचार करत की याच्यात हा काय खाणार आहे, याला काय मिळणार आहे, म्हणून हा घेऊन आलाय का. ठीक आहे, लोकांची कामं करतोय, कर. शेवटी कसं आहे ना, एक पत्रकार परवा माझ्याशी तावातावाने बोलायला लागला. म्हणाला हे मंत्री इतकं खातात, हे मंत्री तितकं खातात, हा असं आहे, ते तसं आहे, वगैरे वगैरे. म्हणजे दिवाळीला तुझ्याकडे काय काय आलं सांग मला. मला माहिती होतं ना काय ना, मी अशा एका वेगळ्या ठिकाणी बसलेलो आहे, एका मॉनिटरिंग सिस्टीमचा मी भाग आहे. अनेक मंत्री मला विचारतात, अनेक लोक, अनेक नेते पण मला विचारतात, पहिल्यापासून विचारत आलेले की याची खरी व्हॅल्यू काय आहे, व्हॅल्यू, किंमत. कारण काय ना, अरे ज्याचा पेपर 1000 नाही खपत तो सांगतो माझा 1,00,000 खपतो. ज्याचा चॅनल TRP मध्ये कुठे मागे पडलाय तो पण सांगतो की साहेब पहिल्या 2-3 मध्ये असतो आपण. सोशल मीडियावर तर काही सांगतात, अरे दिसतात ना आकडे यार, काय खोटं बोलताय तुम्ही साहेब, मिलियन्समध्ये बरं का आपले. परवाची माझी पोस्ट मिलियन्स. तर ते मागतात पैसे त्याच्या अगेन्स्ट, ते त्याला देण्याच्या लायकीचा तो आहे की नाही त्याला कळत नाही. मला सगळ्यांची इनर गुपी तर माहिती आहेत. मी केवळ वर्तमानपत्राच्या ऑफिसमध्ये जात नाही, मी जिथे छापले जातात तिथे सुद्धा फिरतो आणि तिथे चौकशी करतो की हा पेपर येतो का तुमच्याकडे छापायला, अच्छा किती छापता, आणि ते मला सांगतात खरे आकडे. त्यामुळे जो क्लेम करतो की आमचा 25,000 खपतो, 50,000 खपतो, तो 3,500 छापतोय मला माहिती असतं. 500 कॉपी खपतात अनेक दैनिक. फक्त मंत्रालयात वाटण्यासाठी काढली जाणारी साप्ताहिक आहेत. पोलीस स्टेशन, महसूल, तहसील कार्यालय, महापालिका आणि मंत्रालय एवढ्याकरता 500 कॉपी पुरतात. 350 कॉपी मंत्रालय परिसरात लागतात, 150 इकडे इकडे. 500 मध्ये पेपर चालतो, हो ना. पण सांगतात काय 50,000 आहे, 25,000 आहे, त्या हिशोबाने पैसे मागतात. मग मला ते लोक विचारतात. ॲक्च्युली आत्ता असं आहे की जी सिस्टीम मीडियाला पैसे वाटते त्यातले बरेच लोक मला विचारतात की याची लायकी सांगा सर, आम्हाला तर द्यायची आहेत त्याला, पण तो काही मागतोय, किंवा ब्लॅकमेल करतात अनेक लोक. त्यावेळेलाही ते मला विचारतात, अरे हां असे अशा कारणाकरता असं हे करतोय. मी म्हटलं दोन्ही गोष्टीचा विचार करा, एक तर त्याचा इन्फ्लुअन्स काय आहे आणि तुम्ही राडा केलाय किंवा गाफला गेलाय तो काय व्हॅल्यूचा आहे. मी स्ट्रेट फॉरवर्ड आहे. मी म्हणतो की तो मागतोय याचं कारण तुम्ही कुठेतरी फॉल्टमध्ये आहात, तो फॉल्टची व्हॅल्यू काढा, त्यात ते किती % याला दिले तर तो गप्प बसेल. कुत्र्यापुढे काय नाही, काही दरोडेखोर चोर असतात. मला एकाने गमतीदार गोष्ट सांगितली, हे असं वाढतंय पण हे दरोडे घालतात ना बंगल्यांवर गावाकडे टोळ्या, तर आता बंगल्यामध्ये प्रत्येक ठिकाणी कुत्रे असतात आणि राक्षसी कुत्रे ठेवतात हल्ली लोक. हे काय करतात माहिती आहे की काठीला चिंधी गुंडाळतात आणि त्या चिंधीला कुत्रीच्या योनीचा वास हे करतात, जोडून देतात, आणि तो फडकं असलेली काठी आहे ती आधी कंपाऊंडच्या बाहेर उभं राहून त्या कुत्र्यांपुढे फिरवतात. त्या कुत्र्यानं तो वास आला की ती वेडी पिशवतात आणि मग ती कंपाऊंडच्या गेटच्या बाहेर यायला धडपडतात. मग ते काय करतात, गेट त्याला ती दाखवत केवढाही अकराड विकराड कुत्रा त्या वासाला भुललेला असतो, ते घेतात आणि असं दूर काठी फेकून देतात. तो कुत्रा तिकडे त्या काठीच्या मागे जातो वास घ्यायला, तिकडेच राहतो. मग हे दरोडा घालतात. असं चाललंय. तर त्यामुळे सांगत होतो ते असं की काही हे नाही, कुणालाच कुणाबद्दल काही नाही. मीडियाबद्दल सुद्धा पुढे मीडिया मित्र असायचे. मुख्यमंत्र्यांच्या सोबत आम्ही काय, मी कधीच अधिकृतपणे ऑफिसर वगैरे म्हणून असं काही कोणाचा SDO वगैरे कधीच नव्हतो, मित्र होतो. मीडिया मित्र असं माझी एक पदवी मी काढली होती शोधून, अजूनही येते. पण मी असं बघतोय की हां, तर ते मित्राचं सांगत होतं, तो मला म्हणाला हे पैसे खातात. म्हणलं ते पैसे खातात म्हणून तुला देतात.
त्यांनी जर खाल्ले नाही तर तुला देतील का? तुला हवेत ना, मग तू कशाला तक्रार करतो? तू तुझा पेपर चालवण्याकरता यांच्या मागे लागतोस, पैसे मागतोस. मग ते काही नोटा छापतात का? ते जिथे छापतात तिथून तुला देणार, मग ते तिथे छापतात म्हणून तू का कंप्लेंट करतो? तुला मिळतो ना त्याचा. अहो, दिवाळीला तुम्हाला काय सांगू, मीडियाचा विषय निघाला म्हणून महाराष्ट्रामध्ये मी नाही बोलत, पण MMRD एरियामध्ये किमान मीडियाला एक 25 ते 35 कोटी रुपये वाटले गेले दिवाळी भेट म्हणून. डू यू नो? ते काय तक्रार करणार आणि करतात तरी. याचं कारण आणखीन सगळे भस्मासूर झालेत. आणखीन एक सांगतो तुम्हाला वाक्य. सध्या भस्मासुरांचा थैमान चालू आहे. मंत्रालयात चालू आहे, टेंडरमध्ये चालू आहे, दलालांमध्ये चालू आहे, सगळीकडे. सेक्स टू स्कॅम्स, स्कॅन्डल्स, हे सगळं जे तुम्हाला दिसत आहे ना, कुठून आल्या 5-5 हजार कोटीच्या मालमत्ता बुवाबाबांकडे? कुणीतरी देत आहे ना, ते काय देत आहे? कसलं पापक्षालन त्यांना अपेक्षित आहे? काही इन्व्हेस्टमेंट म्हणून देतात, काही पापक्षालनातून देतात. अनेक लोक असं करतात. अरे, एकदा मी एकाच्या गाडीतून चाललो होतो, तर एक ट्रान्सजेंडर आला. त्याने असे असे हात केले, तर त्यांनी त्याला 100ची नोट काढून दिली. मला आश्चर्य वाटलं की ट्रान्सजेंडरला याने 100 रुपये कसं काढून दिले. तर मी त्याला विचारलं की अरे, एकदम 100 रुपये दिले, आणि आत्ता दुसरे 2 भिकारी आले, त्यांना तू काय दिलं नव्हतंस, जे खरंच निडी आहे तसं मला वाटलं होतं. तर तो म्हणाला काय ना, की मला त्याच्याबद्दल सहानुभूती वाटते. म्हटलं का? मला लगेच लक्षात आलं. मी म्हटलं का रे, तुला पण सेक्शुअल प्रॉब्लेम आहे का इरेक्शनचा वगैरे? त्यामुळे तुलाही असं वाटतं का की असा मी जरी टाळ्या वाजवत फिरणारा नसलो तरी एकूण माझी अवस्था त्याच्यापेक्षा काही वेगळी नाही, आणि म्हणून त्या सहानुभूतीपुढे 100 रुपये दिले का त्याला? तो थोडासा संकोचला. मला म्हणाला की आय फील दिस न्यूनगंड, एक इन्फेरिटी कॉम्प्लेक्स माझ्यामध्ये आहे बिकॉज ऑफ माय दिस सिच्युएशन. म्हणून मला असं वाटतं की त्याच्याशी माझं काहीतरी नातं. काही काही हो, माझ्या जीवनात ते तुम्हाला असे अनुभव सांगितले, तुम्ही हैराण व्हाल. सांगायची गोष्ट अशी की आता हे मंत्रिमंडळ फार तुटलेलं फुटलेलं आहे. काही नाही, हे एकमेकाबाबत सिरियस नाहीत आणि सिन्सिअर नाहीत, ही माझी तक्रार आहे. आणि ते आपसात सिन्सिअर नाहीत, सिरियस नाहीत, मग ते लोकांशी काय सिरियस आणि सिन्सिअर असणार हो? त्यामुळे तुम्हाला रिझल्ट्स मिळत नाहीत. बघा ना, सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते, भाजपचे घ्या, सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते असे चिडलेले, अस्वस्थ, असंतुष्ट. आपल्याला किंमत नाही. म्हणजे सतरंजाकडून आता उसरत नाही. भाड्याचे ठेकेदार ते आता म्हणून जुनी झाली. ती खरं आता कोणी वापरायचे. घरोघरी मातीच्या चुली असतात का? त्या नसतात ना, गॅस असतो. तरी अजून वापरतात लोक. तसं ते सतरंजा उचलणारे कार्यकर्ते, आता ठेकेदार असतो. मजबूत पैसा आहे पार्ट्यांकडे. आता कोणी सतरंजा उचल असं कार्यकर्त्यांना सांगत नाही. ठेकेदार येतो, खुर्च्या मांडतो, घेऊन जातो, मंडप घालतो, घेऊन जातो. आता सगळं ठेक्यावर. अहो, माणसं ठेक्यावर. माझा एक मित्र आहे, त्याची शाळा आहे, मॉर्निंग शाळा आहे आणि दुपारची शाळा आहे, आणि जवळजवळ मला वाटतं 200 शिक्षक आहे. त्याचा हा धंदा आहे की हे जे मेळावे भरतात, सत्कार होतात, समारंभ होतात लोकांचे, त्यांना माणसं मिळत नाहीत ना हल्ली प्रेक्षक. एक तर शाळेची पोरं असतील तर ती आणून बसवतात, नाही तर शिक्षकांना. तर त्याच्याकडे बसवाल्यांशी त्याचं कॉन्टॅक्ट आहे, जे स्कूल बसेस आहेत त्यांच्याशी, की दुपारी जर कार्यक्रम असेल तर सकाळचे शिक्षक त्यांना 100 रुपये दिले जातात, जेवण खाण्याची व्यवस्था होते, ते बसने जातात, कार्यक्रम अटेंड करतात, एक सोफिस्टिकेटेड वर्ग समोर दिसतो, आणि सकाळी कार्यक्रम असेल तर दुपारचे शिक्षक जातात. त्याचा हा मोठा धंदा आहे, की म्हणून मी तर म्हणतो तुला शाळेपेक्षा साल्या याच्यातूनच जास्त पैसे मिळत असतात. आज माणसं पुरवणार. माझा एक माणूस मित्र आहे ठेकेदार आनंद म्हणून, त्याचा पूर्ण वेळ धंदा सभा समारंभांना, आणि हे जे मीडियावाले मोठमोठे पारितोषिकं देतात ना, त्यांचेच पैसे घेऊन. मी आता कन्सल्टंट उद्योगपतींचा आहे ना, हे ते कॉफी टेबल बुक निघतात ना उद्योजकांची, त्यांना मग ते उद्योगरत्न, उद्योगभूषण, उद्योग वगैरे देतात. हो, 1 ते 5 लाख रुपये देतात. माझे मित्र देतात. 5 लाख रुपये देऊन त्या कॉफी टेबल बुकमध्ये त्यांचं नाव येतं. कुठला तरी एक मंत्री, राज्यपाल रिकामटेकडे खूप असतात. राज्यपाल तर कधी कुठेही येतात. त्यांच्या हस्ते पारितोषिक देतात. तो त्याच्या ऑफिसमध्ये लावायला तो फोटो घेऊन जातो. 5 लाख रुपये देतात. आणि त्या कॉफी टेबल बुक जे असतं ना, त्याचे तेवढ्याच प्रती करतात जेवढे उद्योगपती आहेत. 5-5 कॉपी देतात त्यांना. हा मोठा धंदा आहे. हे उद्योग भूषण वाटणं हा मोठा धंदा आहे. अहो, फालतू कोणाला रोज तुम्ही बघाल तर कोणी कुठे ना कुठे कुठलं भूषण रत्न देतात. हा धंदा आहे. ते पैसे मागतात, पैसे घेतात.
व्हॉट एव्हर इट इज. पण माझा मूळ मुद्दा जो आहे तो इकडे आहे की मंत्र्यांच्या कार्यक्रमाला पण माणसं पुरवणारे मित्र आहेत माझे. कुठून आणतात ही माणसं एवढी? पैसे देऊन आणतात. त्याच्याकरताही पैसे लागतात म्हणून ते पैसे खातात, हे पण आहे. व्हॉट एव्हर इट इज. इतकं विस्कळीत मंत्रिमंडळ आहे की कोणाचा कोणाला पडलेलं नाही. कार्यकर्त्यांना पण राग आलेला आहे, वैताग आलेला आहे. त्यांना कोणी विचारत नाही हो, विचारत नाही. असे मंत्रीसुद्धा तुम्ही बघा ना, आता जा ना, बघा ना एक दिवस तमाशा. आता पालकमंत्री येतात ना, ते हां तुझं काय, हां तुझं काय, हां तुझं काय, तुझं काय, तुझं काय, तुझं काय, कागद गोळा करतात, पियेकडे असे देत राहतात. पिये ते सगळे कागद गोळा करतो, गाडीत टाकतो, गाडीतून ते डायरेक्ट डस्टबिनमध्ये जातात. याला वाटतं मी मला मंत्र्याला निवेदन दिलं, साहेब ते असं आहे, बघतो ना मी, वाचतो. इतकं वेडं मंत्रिमंडळ झालं, विस्कळीत झालं, काय अर्थच नाही त्याला, कोणाला काही पडलेलं नाही. काय हे उद्या लोकांना सामोरे जाणार आणि काय शेवटी. म्हणून मग यांना पैसे देऊन मतं घ्यावी लागतात, कारण त्यांना माहिती आहे की लोकांना आपण काही दिलेलं नाही, लोकांचं भलं केलेलं नाही, कल्याण केलेलं नाही. त्यामुळे एकच आपण करू शकतो, यांना पैसे दिले की हे मतं विकत देतात, कारण हे पण त्याच वृत्तीचे. हे पण पैसे नाही दिले तर आता जी 40, 50, 60%, 70% मतदान होतात ना, तर काही वेळेला भावनेच्या भरात होतं ते कबूल करतो. पण त्यातली पैसे देणं बंद करा लोकांना, मतदारांना. 15, 20, 25% मतदान नाही होणार. जे घेत नाहीत तेच जातील, घेणारे जाणारच नाही. मग घेतल्याशिवाय जात नाहीत ते जाणार नाहीत. त्यामुळे मग ते खातात आणि वाटतात. आणि मग त्यांना आता 5 वर्ष का काळजी घ्यायची त्याची? तुला निवडणुकीला परत पैसे द्यायचेच ना, कारण ते पण कृतज्ञच असतात. मी पण ते पाहिलेलं आहे. गणेश नाईकने एका कुटुंबामध्ये त्या कुटुंब प्रमुखाच्या उपचारासाठी 10 लाख रुपये माझ्यासमोर दिले. नंतर मी गणेशबरोबर तिथे त्या मतदाराच्या वेळेला तिथे गेलो, तर तो माणूस गणेश नाईकांना म्हणाला की आम्ही 5 जण होतो, आम्हाला प्रत्येकी 5,000 पण 25 द्या. तो म्हणाला 10 लाख रुपये मी तुम्हाला, तुम्ही आजारी होतात तेव्हा दिले. म्हणजे ते काय, ते वेगळं, हे मताचे पैसे आहेत. आम्हाला ऑलरेडी 5 समोरून दिलेले आहेत, तुम्ही 10 द्यायला पाहिजेत. गणेश नाईक माझ्याकडे व्हायला तर म्हणाला हे मतदार आपले. ही कृतज्ञता आमच्या मनात 5 वर्ष राहते पुढे. ज्यांची कामं आम्ही केली ते तरी कुठे आम्हाला मतं देतात, तेही आम्हाला परत निवडणुकीला पैसेच मागतात. एनिवे, हा गेम फार स्पॉईल झालेला गेम आहे आणि एवढं विस्कळीत मंत्रिमंडळ आहे, कुणी कोणाचा नाही. मतभेद आहेत, मनभेद आहेत. पूर्वी मंत्री एकमेकांचे कौटुंबिक मित्र असायचे यार, आता ते राहिलंच नाही आहे. मला आठवतं आहे कितीतरी, अरे आमच्या मला वाटतं मनोहर जोशी किंवा विलासरावांच्या पत्नीने, मॅडमनी पुढाकार घेऊन एक मंत्र्यांच्या बायकोचं असं भिशी चालवली होती छोटीशी, आणि एक 10-15 मंत्र्यांच्या बायका यायच्या, गप्पा मारायच्या, मैत्रिणी होत्या चांगल्या. सुशीलकुमार शिंदेंच्या पत्नी पण मी बघितल्या, त्या पण त्या ग्रुपमध्ये होत्या. मनोहर जोशींची पत्नी पण होती. असे ग्रुप्स होते. आता फॅमिली काही नाही राहिलं नाही, फॅमिली काही राहिलं नाही त्याचं. इट वॉज अ फॅमिली मंत्रिमंडळ म्हणजे. आता ही विभक्त फॅमिलीसुद्धा नाही, फॅमिलीच नाही आहे, आयसोलेटेड आयलँड्स आहेत. बघा तुम्हाला पटतंय का? धन्यवाद.